तर भावांनो आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतो. मी टेरेसवर आलो ब्लॉगची सुरुवात करायला. मी सध्याला टेरेसवर आहे. इकडे जी बोर झाड दिसतंय तुम्हाला, तर इतकं लकडून गेलेलं आहे की नावच घ्यायचं ना. त्याला बोर पण लागलेली. खाली गेलं की मी दाखवतो बोर किती लागलेली. सध्याला तिकडं काय तर काम चालू आहे. झाड बोर पाडतात, शेंगा पाडतात. तिथे शेंगाचं पण झाड आहे. आणि इकडे जे कांदा लावलेला ते कांदा आणि जनावर लावलेलं गावात आहे. आणि नारळाचं झाड, टेरेसहून नारळ काढायला येतात समजत होतं इथनं. आणि घराच्याच पाठीमागे चिंचेचं झाड आहे. आणि इकडं रामफळाचं झाड आहे. जेवढी फळाची झाड आहेत समजे घराच्या कडणीच आहेत आमच्या. आणि इथं पाठीमागे एक छोटीशी बाग पण आहे. थोडं काम चालू, तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊन भेटतो. तिकडं काय चालू आहे ते बघतो आणि भेटतो. पप्पा कुठंतरी चाललेली गाडी घेऊन. चला खाली जाऊन भेटतो. 300 का काय व्हायचंय? 3 शेंगा पाडल्या तुम्ही. आपण समजा पाडल्या नाही होय. हा काय तुम्ही आबा आता चालला होय? नाही बाबा, उद्या जायचं म्हणल्यावर खाल ना आणू शेंगा. खाली रानात जायचं. काय झालं? आता नाही, परत जायचं. जमतंय जाताना जातो घेऊन तुम्हाला घेऊन जातो. त्या भाकरी चालू आहे, त्या भाकरी चालू आहे. तवर आपण थोडं काम राहिले ते काम करून घेतो. मी लय नाही, थोडंच काम राहिलेलं आहे, काम करतो आणि तुम्हाला भेटतो बाहेर. तर समजा काम ओके मध्ये झालेलं आहे आणि भूक लागली, जेवण करून घेऊ. बरं भाजी काय केली आत्या? बटाट्याची शेंग. तर भावानं जेवण झालं. जेवण करून मी इकडे दारापुढे आलो, घरापुढं. इकडे पाणी चालू आहे. एवढीच जागा राहिली गवत लावायची आणि एवढी, नाहीतर बाकी समजा गवत लावून टाकलेलं आहे. इकडे खाली गवतावर पाणी चालू आहे. गवतावर पाणी सोडून जेवायला गेलतो. जेवून आलो, पाणी बघायला. पाणी कडला गेलंय का हे समजी चिंच लकडलेली, चिंचा लागल्यात मग 2-4 वाफी भिजल्यात. थोडं राहिलं इथलं भिजायचं. तिथनं पाणी पलीकडं मोडू. जनावरं माझ्याकडे बघायला राहिले, त्यांना बी खायला टाकायचंय. त्यांना खायला टाकलं नाही, त्यांना पण खायला टाकायचंय. गवत तोडायला आलतो, हाताला लागले एवढं गवत. त्या पानाने चिरलंय, इतकं चिरलंय. बँडेज घ्यायची, बँडेज घ्यायला दवाखान्यात जावं लागेल. गवत तोडून झालंय. आणि गवत तोडून ह्या ब्लॉगचा इथंच करतो. नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.